जय जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी झिंजुडे या यूट्यूब चॅनलवर। तर बघा आता वाजलेले 4 आणि तुम्ही तर आमचा काय झालं बाई काय झालं काय लागत तुला? तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच आमचा। तर आम्ही सगळे आमची फॅमिली गेलो होतो देवगडला आणि देवगडचे दर्शन पण एकदम व्यवस्थित झाले भारी। तर दोन्ही पण बाबा होते तिथं, तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असन। तर म्हणजे आता आम्ही सगळे बसलेलोच होतो, मम्मी त्या पण, आणि मम्मी त्यांचं चालू होतं की लाडू करायचे। तर आज मम्मी ते खाली खोबऱ्याचे लाडू करणार होते, डिलिव्हरी झाली तेव्हा पण गेले ते, आणि आता मम्मी तुम्हाला जायचंय म्हणजे मला आणि शंभूला आमच्या घरी, त्याच्यामुळे मग मम्मी ते आता डबल करणार होत्या। काय झालं? चला आता मम्मी त्या कशी लाडू बनवत्या तुम्हाला दाखवणारच आहे। तर खारी खोबऱ्याचे आणि हावरीचे आणि उडीद डाळ आहे मिक्स, तर दोन्हीचे पण लाडू बनवायचे। तर मी तुम्हाला सांगणार आहे कसे लाडू बनवणार आहे मम्मी। चला आता तुम्हाला माहीतच आहे की आम्ही देवगडला पण गेलो होतो, आणि त्याच्यानंतर आता उद्या जायचं आहे मला आमची मालगावला। तर तीच तयारी चालू होती मम्मी त्यांची। तर हे पहा आता मम्मीना एका म्हणजे परातीमध्ये घेतलेलं आहे खारी खोबऱ्याचं, दळून आणलं वाटतं आज। हा ना मी लाडू करायचे काय मग? आता काय आता झाले भरपूर दिवस झाले ना ऑपरेशन केलं कमरासाठी छान राहते। हा का? हे काय टाकू राहील त्याच्यामध्ये? उडदाची डाळ टाकायची का? चांगला होता मग। पहिले पण तो केले तेल लई भर लागले ते। हा का? आणि अजून काय काय टाकायचं मग याच्यामध्ये? काजू बदाम सारखं। हा का? मागच्या वेळेस म्हणजे लय कडू पण नाही झाले लय गोड पण नाही झाले का? मेथे टाकलं ते वाटतं। हा का? आता यावेळेस नाही टाकलं तरी जमून नसते खारी खोबऱ्याची काय? आणि एवढे कशाला किती किलो दळून आणलं? 3-4 किलो। हा का? पहिले पण केले होते आता पण काय? तिकडं कढईमध्ये काय ठेवलं? गूळ टाकला आणि तेल। हा का? आणि किती टाइम होते ते बांधायला? हा मी तर पहिल्यांदाच फू राहिली। तर बघा मम्मीना खारी खोबऱ्याचे लाडू करायचे ते, कारण की डिलिव्हरी झाली तेव्हा पण केले ते, आणि आता म्हणजे आमच्या घरी जायचंय मम्मीने आता पण करून देते थोडेसे, कारण की म्हणजे सकाळी सकाळी जरा एक लाडू खाल्ला ना तर भूक पण नाही लागत, आणि थोडंसं काम असलं ना म्हणजे जेवायला थोडासा टाइम झाला तरी पण चालतो। तर हे पहा आता मम्मी लगेच लागलेली खारी खोबऱ्याचे लाडू करायला। तर त्याला मध्ये गुळ चांगला पवळून घेतला आणि ते आता खारी खोबऱ्याच्या लाडू मध्ये म्हणजे टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि लाडू बांधून घ्यायचे लगेच बांधायचे मम्मी। तर बघा एकदम मस्त असं खारी खोबऱ्याचं लाडूचं म्हणजे गुळ ते टाकून एकदम मस्त असं दाबून ठेवलेलं आहे। थोडं दाबून ठेवलं काम भर राहतं आणि मग त्याचे लाडू बनायचे। तर आता तिकडं मम्मीचा लगेच दुसरा पाक चालू करायचा, कारण की तर आता म्हणजे खारी खोबऱ्याचं पण लाडूचं करून ठेवलं मम्मीना, आणि ही घेतलेली आहे हावरी। तर आता हावरीचे पण लाडू बनायचे ते, आणि इकडं घेतलेली उडदाची डाळ भाजून आणि ती मिक्सरमधून काढली। तर आता हावरी पण म्हणजे मिक्सरमधून काढायची आणि मस्त असे 2-3 लाडू बनायचे। तर याच्यामध्ये थोडीशी जर मेथी टाकली ना कमरायला त्याला एकदम भारी राहतं, कंबर ते पण दुखत नाही। लगेच करायचे मम्मी हे पण लाडू? तिकडं पाक काय टाकलं काय तर? पाक नुसतं म्हणजे तेल आणि गुळच टाकले का? ते एकदम पवळून घ्यायचं। हा का? हे काढू मिक्सर मधून ना? तर पहा म्हणजे उडदाची डाळ आणि हावरी थोडीशी मेथी एकदम बारीक करून घेतली, आणि आता उडदाच्या डाळीच्या म्हणजे बारीक करून घेतलं त्या पिठामध्ये मस्त मम्मी गुळाचा पाक टाकू राहिली। चांगला आहे का मम्मी लाडू? कमराला आपल्या आईने ते कितकं करायचं असतं लाडू का? आता नाही कोणी खात। आता काय ते काही चांगले लागत नाही, काही नाही, म्हणून खावं लागत। आता तर नाही खात, पहिले खायच्या कितकं करायचे तेव्हा मिळत नव्हतं। आता राहतात आता खात नाही। असं उलट येतं। याला टाइम लागत असं बरं का पण लाडूला,
कारण की ही उडदाची डाळ आहे ना, तर थोडं म्हणजे असं भिजून द्यावं लागत असं पाकामध्ये. फुगतीन ती मग. हा ना. मग नाही हावरीच कधी टाकायचं आताच काढायचं लगेच. मग काय घे काढून. आता संध्याकाळी काढू. तर बघा म्हणजे लाडूचं कारण कसं असतं, कोणते पण लाडू करायचे असल्यावर, कारण की म्हणजे ह्या लाडूचं असं आहे हावरीच्या आणि उडदाच्या डाळीचं, कारण की कंबरन ते दुखत नाही असं मम्मीचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि डिलेवरीच्या नंतर म्हणजे खारी खोबऱ्याचे किंवा असे लाडू जर खाल्ले ना, तर मग नंतर कामाच्या टायमाला बरं राहतं, कारण की जेव्हा काम करावं लागतं तेव्हा कंबरन ते काही दुखत नाही असं सगळ्या जुन्या माणसाची म्हण आहे. तर आता लगे म्हणजे मम्मीचं चालू होतं लाडू करायचं. तर बघा शंभू कसा बसलेला आहे मम्मीच पशी. मम्मीच चालू होतं लाडू बनायचं आणि शंभूचं परीचं चालू आहे आजी लाडू खायचा लाडू खायचा. शंभू तर लाडू खायसाठी बसला दादा तू. हा खायचा आहे कोणता कोणता लाडू खायचा ह्यो. आजीला म्हण बरं द्या म्हणा लाडू द्या. खायचे तुम्हाला. पॅन्ट कोण वर घेतली तू. पाऊस येत होता बाय. किती 5 पाऊस येतो. पॅन्ट खाली करून घे दादा. तर म्हणजे तुम्हाला माहित होतं की काल आम्ही देवगडला गेलो होतो आणि तसंच शंभू आमचा इथं राहिलेला आहे आमच्या पशी. हा शंभू काय मांडी घालून बसलं तू. चल लाडू खायचा ना. शंभून परी पा लाडू खासाठी कशी बसली मम्मीकडे तोंड करून. शंभू पा लगेच तिकडं गोल पिकून बसतो. शंभू इकडं पाय ना लाडू खायचा आहे. हा हा तर बघा एकदम असं मस्त दाबून ठेवलं ते एकदम भारी झालं. तर आता लगेच आलेले लाडू बांधायला. तर आता लगेच आम्ही लाडू बांधून घेणार आहे. भिजलं का मम्मी चांगलं. लगेच बांधायला लागली मग. हा का यांना दोघाला ती बाई एकदा एक एक तवा तिथून उठतीन तवापासून. पाय ना हातलं की डोळ्याला हातलं. शंभू खायचे तुला इकडे पाय ना लाडू नाही खायचे. त्या आजीकडून घेत आजी देऊ राहिली. परीला पण देऊन टाक मम्मी. तोंड नाही दिसत पण नुसतं मागून पाठ दिसत. अगो मा दीदी पैसे सारखं अजून दीदी खाली बस ना दीदी. इकडे पाणी शंभू. तर बघा मम्मीचं चालू आहे आता आवरायचं आणि शंभूचं माझं चालू होतं खायचं. तर म्हटलं चला लाडूची टेस्ट कशी लागती खायला. तर हे बघा आमचा शंभू कसं खातोय. हा शंभू इकडं बाय लाडू खातोय. तर चला आता लगेच लाडू खाणार आहे. तर बघा एका म्हणजे पातेल्यामध्ये खोबऱ्याचे लाडू बांधून ठेवले आणि ही छोटीशी कढई आहे. तर याच्यामध्ये हावरीचे लाडू बांधण्यासाठी असे म्हणजे दाबून ठेवलेले आहे. म्हणजे नंतर 15-20 मिनिटं नंतर बांधायचे. तर इकडं शंभू चालू आहे खायचं. लगेच खायला बसला. तर बघा आता म्हणजे लाडू पण बनून झाले आणि आता म्हणजे शिव पण उठला आता आपला. तर इकडं पहा शंभू त्यांचं चालू चिखल खेळायचा, कारण की लई चिखल खेळत आहे. शंभू चिखल खेळायचं झालं नाही. तर शंभू आणि परीचं चालू होतं चिखल खेळायचा. परी हातपाय खराब नको करू आणि कपडे पण खराब नको करू. शंभू उठ चालते दोन पॅन्ट झटकून घे तुझी. तर हे पहा आवड ती भरपूर आलं, कारण की आता पण पाऊस यायचा अंदाज आहेच. आणि मम्मी त्यांचं चालू आहे आता आवरायचं. मम्मी तिकडं भांडे घासू राहिली आणि शंभूचं आणि परी चालू होतं खेळायचं. बाळाच्या आणि बाळाच्या मामीचं चालू आहे वाटतं गप्पा. हा ना. तर बघा आमचं छोटं बाळ आणि मामी त्याची चालू आहे दोघाच्या मस्त अशा गप्पा. चालू द्या चला मी चालले बाहेर. आई तू काय करत होते. आम्ही लाडू करीत होतो. तर बघा आता लाडू पण झाले आणि तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा की आमच्या मम्मीने बनवलेले लाडू कसे झाले. आणि लाडूला तर भरपूर साहित्य टाकलेलं आहे. लाडू मी खाऊन पण बघितला शंभू आणि मी, तर एकदम मस्त लागला आम्हाला. तुम्ही सांगा आमच्या लाडूची करण्याची पद्धत कमेंटमध्ये. आणि चला आता चहा पाण्याची वेळ पण झाली तर मम्मीने त्या लागलेलं आहे चहा करायला. तर या सगळेजण चहा प्यायला. आणि आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.